फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण बघतोय फोरटक्स साठी कटोरी ब्लाउज एवढाच हा कम्फर्टेबल असतो घालायला। तर फोरटक्स ब्लाउजची आपण इथे अस्तरवाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही पाहणार आहोत। हे माझं मेन फॅब्रिक आहे साडीचं आणि खाली आपण घेतलं इथे अस्तर। अस्तरला आधी आपण चेस्ट वाइज डबल फोल्ड करून घ्यायचंय। चेस्ट असणार आपली इथे 34 इंचाची, तर 34 चा आपण इथे चौथा पार्ट टाकायचा आहे जो येईल इथे 8.5 वरती एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्यात 2 इंच आपण घेणार आहोत एक्स्ट्रा। यानुसार मी कापड जो आहे तो इथे डबल फोल्ड ठेवलाय। आधी आपण पाठीमागचा पार्ट काढतोय। तर जी आपण उंची आधी घेतो कटोरी ब्लाउजला त्यात 1 इंच आपण फक्त एक्स्ट्रा घ्यायचे। आता इथे माझी उंची ब्लाउजची 13 आहे, तर मी 1 इंच एक्स्ट्रा घेते म्हणजेच की 14 इंचावरती 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतोय। बंद बाजूपासून आपण इथे उंची टाकली। त्यानंतर आता शोल्डरचा पार्ट टाकायचा आहे आणि 10.5 इंचाचा माझा डीप गळा असणार आहे, तर मी ते 5.25 आता 5 पूर्ण 5.5 नाही तर 5 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी ते घेणार आहे शोल्डर। जेवढं आता इथे आपण टाकलंय शोल्डर, त्यानंतर इथे मी मुंड्याची उंची सुद्धा मी घेणार आहे 5.25 इंचावरती। आता याला आपण चेस्ट वाइज डबल केले, त्यामुळे हा पॉइंट मी सरळ इथे मॅच करून घेते। पाठीमागची जी गोळे आहे ती द्यायची आपण इथे 1.5 इंचावरती। एक्स्ट्रा कापड घ्यायचं नाही, बरेच वेळेला होते का ब्लाउज मध्ये इथे फुगा किंवा मग चुनी या पॉइंटला येते, त्यामुळे फिक्स पॉइंट हा घ्यायचा आहे आणि त्या पॉइंट पासूनच आपल्याला सर्कल घ्यायचं आहे आणि कटिंग आपण जिथे ड्रॉ करतो त्याच पॉइंटला आपल्याला कटिंग करायची। तर बघा आता आपला मुंड्याचा पॉइंट झालाय, त्यानंतर गळ्याचा घेरा घ्यायचा आपल्याला 2 इंचावरती। साढ़े 10 इंचावरती मी गळ्याचा पॉइंट देते। रेडी होईल हा 10 इंचावरती। खाली हवं तर तुम्ही पसरट घेऊ शकता, इथे मी घेते 3 इंचावरती। आता हे झाल्यानंतर आता आपण खाली टाकायचं आहे कमरेचं मेजरमेंट। आता बघा कमरघेर जेवढा आहे याचा आपण इथे चौथा पार्ट टाकायचा। 30 इंचचा आपला कमरघेर आहे, तर याचा आपण 7.5 हा चौथा पार्ट टाकूया। 7.5 वरती मी एक पॉइंट दिले। परत इथे मार्जिंग आपण घेणार आहोत 2 इंचाची। पाठीमागचा पार्ट आहे हा पॉइंट तिरकस इथे मॅच करायचा आहे। पाठीमागचे टक्स घेऊया आपण 3.5 इंचावरती। उभा टक्स आपल्याला गळ्याचे 1/2 इंच खाली ठेवायचा आहे, जो की आपला इथे येतोय 3.5 इंचावरती। आता बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण ड्रॉ करून घेतलाय, याला आपण कट करून घेऊया। कुठल्याही प्रकारचा आपण एक्स्ट्रा कपडा घ्यायचा नाही, जिथे लाईन ड्रॉ केली तेवढंच फक्त आपल्याला कटिंग करायची आहे। तर बघा पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपला रेडी झालाय। बॅक पोर्शन रेडी झालाय। आता कट करूया आपण फ्रंट पार्ट। आता फ्रंट पार्ट कट करताना आधी तर आपण उंची पाठीमागच्या पार्ट मध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। आता बघा उंची ब्लाउजची असणार आहे आपली इथे 13, तर 13 वरती एक पॉइंट घेऊया आधी। त्यानंतर यात आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। बघा 14 आणि 14.5 1.5 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलंय फ्रंट पार्ट साठी। त्यानंतर आता बघा या पार्टची आपण उंची टाकली आहे बंद बाजूपासून, अजून आपण आधी 1 इंच वरती इथे
एक्स्ट्रा कापड घेतोय आपण 1 इंचचा. इथे आधी आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. एक इंचावरती आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतली आहे. त्यानंतर जो आपला हा पाठीमागचा पार्ट आहे त्याला आपल्याला सेट करायचं इथे. जेवढं आपण इथे या पॉइंटचं मेजरमेंट घेतलंय शोल्डर आणि मुंडेचं, आपल्याला फ्रंट पार्टला सुद्धा हे सेम घ्यायचंय. आपण पाठीमागच्या पार्टसाठी 5.25 इंचाचं शोल्डर घेतलंय. तर बघा या पॉइंट पासून मेजरमेंट घ्यायचंय. लक्षात घ्या या 1 इंचाला सोडायचंय. त्यानंतर परत आपल्याला 5.25 इंचाचं शोल्डर घ्यायचंय जे की येईल या पॉइंट पर्यंत. यात आपण उंची वाढवली आहे अर्धा इंचने या पॉइंट पर्यंतची. हा पार्ट आपण आता साईडला ठेवून घेऊया. फक्त लक्षात येण्याचा पॉइंट आहे की आपण फ्रंट पार्ट साठी अर्धा इंच इथे उंची एक्स्ट्रा घेतली आहे. त्यानंतर आता परत मुंडीची उंची आपण 5.25 इंचावरतीच घेऊया, जसं की आपण पाठीमागच्या पार्ट साठी घेतली होती. कटोरी ब्लाउज मध्ये आपण असं करत नाही. पाठीमागच्या पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट आपण हा अर्धा इंचाने कमी करत असतो. तर आपण टक्सवाल्या ब्लाउज मध्ये सेम मेजरमेंट घेतो इथे मुंडीची उंचीची 5.25 इंचावरती. परत 8.5 चेस्टचा चौथा पार्ट या रेषेपासून मेजरमेंट घ्यायचं 1 इंच सोडून आणि 2 इंचची इथे आपली मार्जिन. फ्रंट पार्टची गोलाई आपल्याला 1 इंचावरती द्यायची आहे. पॉइंट घ्यायचा आहे आणि या पॉइंटला आतल्या हाताने मॅच करायचंय या पद्धतीने. आता बघा परत आपल्याला इथे गळ्याचा घेरा घ्यायचा आहे 2 इंचावरती. पुढचा गळा घेते मी इथे 6 रेडी होईल. आपण घेऊया 6.5 इंचावरती. या पद्धतीने. आता बघा हे झाल्यानंतर आता आपण इथे लावायचे टक्स. आता टक्स बघा आपल्याला टक्स लावताना टक्सचं मेजरमेंट कसं घ्यायचंय. आता खालून जे आहे या पॉइंट पासून घ्यायचं आपल्याला 4 इंचाचं मेजरमेंट. लक्षात घ्या की आपण कुठल्या पॉइंट पासून मेजरमेंट घेतोय. इथे मी एक 4 इंचावरती पॉइंट दिलाय. 4 इंचाचा आपण उभा इथे पॉइंट दिलाय. आता उभा टक्स घ्यायचा आपल्याला 3.5 इंचावरती या पॉइंट पासून. हा आपला पहिला टक्स. उभा टक्स घेतलाय 3.5 इंचाचा. अडवा आता या पॉइंट पासून 1 इंच घ्यायचाय आणि या पॉइंट पासून 1 इंच म्हणजेच की 2 इंचाचा आपला हा आडवा टक्स असणार आहे. हा आपण पहिला टक्सचं मेजरमेंट टाकलं इथे. या पॉइंट पासून 4 इंच घेतलंय. आता जेवढा हा टक्स आहे या पॉइंट पासून घ्यायचंय 1.5 इंचावरती आणि इथे सुद्धा घ्यायचंय 1.5 इंचावरती. आणि हा जो आपला दुसरा टक्स असणार इथे 1.5 इंचाचं मी मेजरमेंट घेतलंय. त्यानंतर आता हा जो आपला फिटिंग वाला पॉइंट आहे इथून आपल्याला 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि हा जो पॉइंट आहे तो आपला या पॉइंटला तिरकस इथे टक्स लागणार आहे या पद्धतीने. आता हे झाल्यानंतर आता मुंडीच्या पॉइंट पासून आपण टक्स हवाय तर या पॉइंट पासून घ्यायचंय 1-2 इंचावरती सरळ इथे वरती. आणि हा जो पॉइंट हा मुंड्याच्या पॉइंटला तिरकस आपल्याला इथे लावायचा आहे टक्स. आता बघा हा जो टक्स आहे तो आपण 1 इंचाचा घेतलाय. आता हे जे बाकीचे टक्स आहे ते आपण फक्त अर्धा इंचाचे घेणार आहोत किंचितशे या पद्धतीने. हे जे सगळे टक्स आहे ते आपल्याला फक्त अर्धा इंचाचे लावायचे. आता बघा टक्स रेडी झालाय. या पॉइंटला आपला येणार आहे पफ.
या पॉइंटला पॉप रेडी होईल. आता बघा यात जे आहे त्यात अजून आपल्याला एक काम करायचंय. इथे आपण टक्सचं मेजरमेंट टाकलंय, तर टक्स टाकून फिटिंगसाठी आपल्याला कापड हवाय. त्यामुळे बघा इथे मी 1 इंच सोडलाय, तर हा 1 इंच इथे आपल्याला घ्यायचा आहे आत तिरकसचा. त्यानंतर परत जो हा कमरेचा पार्ट आहे इथे आपण 1 इंच कापड घ्यायचा आहे. आणि आता याला मॅच करताना म्हटलं आपल्याला तिरकसचं मॅच करायचं. आता हा आपला गळ्याचा पॉइंट आहे, याला तिरकसचं मॅच करायचं आपल्याला. हा सुद्धा पार्ट आपल्याला तिरकसचा मॅच करायचा आहे. चेस्ट पॉइंटला आपल्याला वाढवायचं नाही, फक्त जो कमर घेरचा पॉइंट आहे तिथे आपल्याला इथे वाढवायचंय 1-1 इंचने दोघही पॉइंट पासून. कटिंग करताना आता हा जो पार्ट आहे तो तिरकस आपल्याला कट करायचा आहे. बरेच जणांना हा प्रश्न पडतो की तिरकस आपण लाईन ड्रॉ केली तर मला कट कसं करायचंय. तर बघा या पद्धतीनेच आपल्याला याची कटिंग करायची. हे बघा हे आपले इथे टक्सला पॉइंट जो आहे दोघही पार्टचे इथे आपले रेडी झाले. तर बघा आता फ्रंट पार्ट सुद्धा आपला रेडी झालाय. आता आपण कट करूया स्लीव. आता अस्तर मध्ये आपला कापड एवढं शिल्लक आहे, पण आपण मेन फॅब्रिक जे आहे ते मोठे आहे त्यामुळे त्याची आपण लॉंग स्लीव घेणार आहोत. पण आधी फक्त तुम्हाला कटिंग समजावी म्हणून परत एकदा आपण अस्तर सुद्धा आणि लॉंग स्लीव साठी आपण मेन फॅब्रिक सुद्धा इथे कटिंग करणार आहोत. बघा आधी तर मी याला केलाय डबल फोल्ड, त्यानंतर परत जे आहे त्याला या पद्धतीने आपण 4 फोल्ड केलंय. बंद बाजू जी आहे ती बंद बाजू आपल्याला आपल्याकडून ठेवून घ्यायची आणि या पॉइंट पासून टाकायची आपल्याला उंची. पण त्याआधी जो आपला खालीवर जो कापड आहे त्याला एक लेवल मध्ये कट करून घ्यायचंय. बंद बाजूपासून आपल्याला टाकायची स्लीवची इथे उंची. आता लहान जेवढी अस्तरचं कापड आपण लहान स्लीवचं मेजरमेंट इथे टाकूया. सपोज आपल्याला इथे हवी आहे अस्तरवाली स्लीव असेल आणि जे तुम्हाला इथे 3 इंचाची स्लीव आहे तर तुम्ही इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्या. आधी ते 1 पॉइंट द्यायचं 3 वरती, त्यानंतर 1 इंच खाली एक्स्ट्रा. मग दंडघेराचं मेजरमेंट टाकायचंय. 12 इंचचा दंडघेर असेल तर तुम्ही इथे 6 इंच टाका. त्यात 1.5 इंचची घ्यायची आपल्याला मार्जिन. त्यानंतर या पॉइंट पासून जे फिक्स दंडघेराचं मेजरमेंट आहे त्यापासून आपण काकेसाठी जे मेजरमेंट आहे ते टाकायचंय वरून 1.5 इंचावरती. आणि इथे मुंड्याची आपण टाकायची गोलाई. तर त्यासाठी नेमकं मेजरमेंट कसं घ्यावं, ही जी आपण कटिंग केली अस्तरची याचा तिरकसा पार्ट आहे मुंड्याचा, डायरेक्टली त्याचं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. तर हे येते आपलं एक साधारण 7.5 इंचावरती तिरकसचं या पॉइंटला 7.5 इंचावरचं रेडी मेजरमेंट येत आहे. तर बस 7.5 आले ना तर तिरकसचं आपल्याला या पॉइंट पासून 7.5 वरती 1 पॉइंट द्यायचा आधी आणि परत त्यात टाकायची 1.5 इंचची मार्जिन. आणि हा जो पॉइंट आहे तो अलगदचा स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आपल्याला. दोघे स्लीव आपला रेडी झाले. आता बघा जो फ्रंटची जो पार्ट असतो तो पूर्णपणे निमुडता असतो, त्याच्यामुळे त्या पार्टसाठी आपल्याला अर्धा इंचने किंचितचा सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे आणि जसं आपण स्लीवचा आकार दिला त्याच पद्धतीने आपल्याला आकार देऊन याला कट करायचं आहे. हा पार्ट जॉईन करताना आपल्याला फ्रंटला लावायचा आहे जेणेकरून फ्रंट पार्टला कुठल्याही प्रकारची सुनी किंवा मग गुढी पडणार नाही. तर बघा स्लीव अस्तरची स्लीव आपल्या इथे कट झाली आहे.
आता टक्सवाला ब्लाऊज आहे त्यामुळे डायरेक्टली ठेवून नुसतंच कट करायचंय, त्यानंतर मॅच करायचं, ते मी तुम्हाला स्टिचिंग मध्ये दाखवेन. पण जे बरेच जण आहेत त्यांचा प्रश्न पडलाय की लॉंग स्लीव जी आहे ती आपण कशी कट करायला हवी. तर इथे माझ्याकडे आता साडीचं फॅब्रिक सुद्धा आहे आणि लावायची मला लॉंग स्लीव, त्यामुळे मग आपण याच व्हिडिओमध्ये आता लॉंग स्लीव सुद्धा कशी कट करायची हे पाहूया. जो आपला आता मेन लॉंग जो इथे माझीवाला काठाचा पार्ट आहे त्याची मी इथे घडी घालून घेतेय. आधी याला आपण डबल केलंय, डबल केल्यानंतर परत आपण 4 फोल्ड या पद्धतीने करायचंय. जेवढी तुम्हाला स्लीवची उंची घ्यायची आहे बंद बाजूपासून टाकायची आपल्याला उंची. आता सपोज इथे मला 10 इंचाची लॉंग स्लीव हवी आहे, तर मी इथे उंची घेईल 11 इंचावरती, 1 इंच आपल्याला घ्यायचंय एक्स्ट्रा. तर इथे मी घेते हे 11 इंचावरती. आता एवढा मला इथे स्लीव साठी कापड हवाय, याला आपण कट करून घेऊ. आता हा पार्ट आपला स्लीव साठी रेडी आहे. आता जसं मी तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवलं, परत जे आहे ते आपण इथे दंडघेऱ्याचं मेजरमेंट टाकायचंय. हे टाकलं मी 6 इंचावरती, 1.5 इंचाची परत इथे मार्जिन आणि फिक्स वाला पॉइंट परत हा जो दंडघेऱ्याचा फिक्स वाला पॉइंट आहे वरून आपल्याला घ्यायचं इथे 2.5 इंचाचं मेजरमेंट. आणि जसं मी तुम्हाला मुंड्याचं मेजरमेंट घेऊन दाखवलं ते आपल्याला 7.5 इंचावरती, तर परत या पॉइंट पासून 7.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथे 1.5 इंचाची मार्जिन. दोघं स्लीव आपला रेडी आहे. बघा आता स्लीव रेडी आहे. परत जसं आपण अस्ताच्या स्लीवला केलं, परत त्याचा सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे आणि निमुडता जसा आपण आकार घेतला त्याच पॉइंट पासून आपण याला कट करायचं. तर बघा लॉंग स्लीव सुद्धा आपली इथे रेडी आहे. यात फक्त मेजरमेंट घेताना आता अस्तर हे कमी असतं, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा असा प्रश्न पडतो की एकाच अस्तरात ब्लाऊज 80 सेंटीमीटरचं कट इथे होत नाही, बऱ्याच वेळेला जॉईन द्यावे लागतात. आता जसं की मी तुम्हाला पाठीमागचा पार्ट ठेवून फ्रंट पार्ट आपण इथे कट केला, तर या पार्ट मध्ये आता बॅक पोर्शन मध्ये एवढा आपला इथे कट झाला. इथे आपला टक्स लागेल, इथे मला किंचितचा पार्ट जो आहे तो इथे जॉईन करायचा आहे. तुम्ही जर एक्स्ट्रा आपलं इथे मेन फॅब्रिक असेल किंवा डायरेक्टली अस्तर इथे एक्स्ट्रा असेल तर डायरेक्टली कट केलं तरी चालेल. आता बघा हे जे आहे ते असं तसं ठेवून आपण इथे कट करून घ्यायचं मेन फॅब्रिक वरती. जर तुमचं इथे साडी डिझायनर असेल किंवा मग कापड डिझायनर असेल किंवा तुम्हाला डिझाईन करायची असेल तर यात सुद्धा बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण बऱ्याचशा याचे डिझाईन करू शकतो साध्या ब्लाऊज मध्ये सुद्धा. आता इथे जो काठाचा पार्ट आहे तो आपला कमरेचा जो योगपट्टीवाला पार्ट आहे तिथे आपण याला घेऊ शकतो. आता या दोघंही पॉइंट ओपन आहे त्यामुळे परत बंद बाजूचीच काही गरज नाही. मेन फॅब्रिकला आहे तसं डायरेक्टली आपण याला कट केलं तरी सुद्धा इथे चालणार आहे. फक्त मेन फॅब्रिक पेक्षा अस्तर आपल्याला अस्तरवाले पार्टपेक्षा मेन फॅब्रिक आहे किंचित आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय, जेणेकरून जॉईन करताना कमी जास्त होतं, त्यामुळे आपल्याला थोडं याला एक्स्ट्रा इथे घ्यायचंय. या पद्धतीने हा झाला आपला फ्रंट पार्ट. बॅक पोर्शन साठी आता आपण बंद बाजू हवी, या पॉइंट पासून ही आपली बंद बाजू आहे.
पाठीमागचं पार्ट जो आहे तो आपल्याला थोडं डिझायनर इथे स्टिच करायचं आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारे इकडे डिझाईन घेतली नाहीये. या पद्धतीने बघा, आता बॅक पोर्शनचं मेन फॅब्रिक कट झालंय, फ्रंटचं कट झालंय. कटिंग जी आहे ती आपली इथे कम्प्लीट झाली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याची स्टिचिंग.